असणार आहे? नेहमी बाहेर एकमेकांबरोबर खेळतो, एकाच संघातून खेळतो, त्याच्यामुळे एकमेकांच्या स्ट्रॉंग साईड, वीक साईड माहिती आहेत. तर आता एकमेकांच्या अपोजिट खेळतोय, तर आशा करतो की सामना एक चुरशीचा होईल. आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी किती धावांवर रोखण्याचं तुमचं या ठिकाणी असणार आहे? कारण स्मिथ सारखा या ठिकाणी मातब्बर खेळाडू आणि या स्पर्धेमध्ये जो महागडा खेळाडू आहे तो देखील स्मिथच्याच संघामध्ये आहे. आरवली गावातून या ठिकाणी आलाय तो. तर किती धावांवर रोखण्याचा या ठिकाणी तुमचा प्रयत्न असेल? एक कमीत कमी 60 ते 70 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण ज्या प्रकारे बॉल इकडे टॅप होतोय त्याप्रमाणे 60 ते 70 धावा नक्की चेसेबल असतील. धन्यवाद. बेस्ट लक. स्मिथ या ठिकाणी पहिलाच सामन्यावर या ठिकाणी टॉस हरलायस, तर कशा प्रकारची रणनीती असणार आहे? समोरच्या संघांमध्ये देखील तेवढेच ताकदीचे फलंदाज गोलंदाज असणार आहेत. तर बॅटिंग आली तर फर्स्ट आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. समोरच्या बॅटिंग पण चांगली आहे, बॉलिंग पण चांगली आहे, बघूया काय होतंय. या ठिकाणी कसं वाटतंय? या ठिकाणी मला वाटतं सलग 2 वर्ष आपण या ठिकाणी ग्रामपंचायतच्या या ठिकाणी टुर्नामेंटमध्ये विजयी संघ ठरला होतात याच मैदानावर. तर आता हे या ठिकाणी आपण लीग स्वरूपाची ही स्पर्धा आहे, तर या ठिकाणी तुला हॅलो तर टीम पण सगळी नवीन आहे, कोणाचा गेम प्ले काय माहीत नाही आहे, त्याच्यामुळे जे आहेत ओळखीचे त्यांना बॅटिंग बॉलिंग आधी पहिलं कंटिन्यू करू, नंतर मग सेकंड मॅचला विचार करू. धन्यवाद स्मिथ. बेस्ट लक दोन्ही संघांसाठी. यस, एका बाजूला स्मिथ शिवलकरला रोखण्यासाठी रणनीती इथे क्रिएट केली जाते. राज तोडणकर काही सूचना देताना चर्चा केली गेली, परंतु चर्चा करून चालणार नाहीये. इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बहादर खेळ करावा लागेल. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो ठरतो सर्वश्रेष्ठ, आणि तेच इथे आपल्याला पाहायचे आहेत. कोणत्या खेळाडूचे प्रयत्न बेस्ट ठरत आहेत. एका बाजूला केबी स्पोर्ट्स संघ, राज तोडणकर, अफान खान, सद्दाम शेख, सोहम, त्याचबरोबर सुजल असेल, अक्षय मेस्त्री आहे. अक्षय मेस्त्री पावसगाव नाखरे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू अक्षय मेस्त्री, अन्सार मुल्ला, त्याचबरोबर चिराग पिलनकर, गौरव मडवी, यश मस्के. हे बेस्ट ऑफ 11 आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला जयभरी मुरुगवाडा संघाकडून स्मिथ शिवलकर, मॅन फ्रॉम मुरुगवाडा, स्वरूप जाधव, देवरुखचा चमचमचा सीताराम. भंडारी चषकामध्ये ही अतिशय प्रतिम खेळाचं प्रदर्शन स्वरूप जाधव कडून आम्ही पाहिलं होतं. ईशान तळेकर दिसतो शांत, परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र असतो अशांत. तो ईशान तळेकर, मॅन फ्रॉम रत्नागिरी. श्रेयस मांजरेकर, आरवलीचा स्टार खेळाडू. राजू शिंदे आहे जो कोळंबे गावाला बिलॉंग करतो. अथर्व पाचकुडवे, करबुडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, एक पंच मास्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. प्रितेश लिंबूकर, मॅन फ्रॉम देवरुख. रोनित जांभारी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. बिपिन जाधव आहे, हई जांभारीचा चमचमचा सीतारा. फैजू गडबडे, जयगड, मॅन फ्रॉम जयगड. अमेय बारगुडे, न्यूकोल, बॅक हँड डिलिव्हरीचा माहीर असणारा खेळाडू. आणि उदय कोलगे आपल्याला कोतवडे गावचा खेळाडू. बेस्ट ऑफ 11 जयभीर मुरुगवाडा संघाकडून इथे दाखल झाले. राज तोडणकर, बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला असेल. पहिलं षटक घेऊन राज तोडणकर, परंतु यावेळी सुरुवात कशी होते अमेय बारगोडेच्या माध्यमातून, तेही तेवढंच महत्वाचं. टॅटू आहे आणि त्या
खेळाडू रत्नागिरीचा एक पंच मास्टर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो या मिड ऑफच्या दिशेने अक्षय मेस्त्री आहे. पावस गावातील पंचक्रोशी अक्षरशः ज्याने गाजवून सोडले, अंडरम क्रिकेट ज्याने गाजवून ठेवलंय तो अक्षय मेस्त्री. याबी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शॉर्ट कव्हरला एक खेळाडू घेतला गेलाय. केमिस्टार संघाचे स्वतः संघ मालक याबी शॉर्ट कव्हरला. यस, उपस्थितांचं सहर्ष स्वागत. राज तोडणकर पहिला चेंडू गेलो, बॅकफुट वेट करून खेळाचा प्रयत्न, डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. थोडस आतमध्ये वळणारा चेंडू अमेय मात्र इथे मिस करतोय आणि डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय. राज वर्सेस अमेय वर्सेस राज असा चाललेला हा मुकाबला. राज पुढील चेंडू घेऊन यावी यॉर्कलने चेंडू होता, गती कमी होती, लाईन लेन परफेक्ट पाहायला मिळाली, सकवले आणि यावी अमेय पहिले 2 बॉल इथे मात्र डॉट येत आहेत, त्यामुळे थोडासा दबावाखाली जरूर इथे फलंदाजी करताना दिसेल. राज ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल फॉर अमेय. यस, बॅकफुट मध्ये येऊन पंच केलाय, सरळ जातोय मिड ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, करत नाहीये चूक, येतोय डॉट बॉल. स्मिथ मात्र यावी चर्चा करेल, कारण स्मिथला अमेयवरती विश्वास होता आणि त्यामुळे त्याने स्ट्रायकिंग एंडला त्याला संधी दिली आणि तो स्वतः मात्र नॉन स्ट्राईक एंडला राहिला, कारण त्याला पॉवर गोल्डन ओव्हर खेळायची होती आणि त्यासाठी स्मिथ शिवलकरने आखलेली रणनीती थोडीशी खराब सुरुवात अमेय बारगोडेकडून. राजचा पुढचा चेंडू, पंच बॉल मिड ऑफच्या डोक्यावरून जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीक कुडव म्हणजे सर्वांचा लाडका टॅटू आहे तिथे, टॅटूच्या डोक्यावरून गेलेला बॉल. 4 धाब्याने स्वतःच आणि संघाचं खातं गोलताना या अमेय बारगोडे. राजा पुढचा चेंडू, यावेळी क्लासी शॉट आहे, वेट अँड हिट, वाट पाहिली आणि बॉलची वाट लावली, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला दबडलं सीमारेषेच्या पलीकडे. वेल प्लेड शॉट इथे पाहायला भेटतोय अमेय बारगोडेचा. डिक्लेअर झोन मध्ये गेलाय चेंडू, त्यामुळे 2 धाबे इथे मिळत आहेत. येस, पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय. डिक्लेअर स्वरूपात मिळतात त्या 2 धाबा. थोडासा निराश असेल परंतु क्लासी शॉट होता, अप्रतिम शॉट, फुटवर्क लाजवाब, टायमिंग सरस, परफेक्ट मिडल. रिझल्ट मात्र 2 धाबा इथे मिळत आहेत. आत्मविश्वास वाढून जाणारा हा शॉट असेल. राज, नेक्स्ट बॉल. इथे मात्र मिस केले बॉलने मात्र हिट केले विकेटला. इथे पहिला धक्का, डगआउटच्या दिशेने परत त्याला इथे पाहायला मिळतोय तो अमेय बारगोडे. यस, आणि कोथवडे प्रीमियर लीग मधील आणि त्याचबरोबर जय भरी मुरुगवाडा संघाचा सर्वात महागडा खेळाडू श्रेयस बारगोडे, सर्वात ज्याच्यावरती लगावली गेली बोली तो हा खेळाडू आहे. मॅन फ्रॉम आरवलीचा चमचमता सितारा, छोटा पॅकेट बडा धमाका करण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू श्रेयस मांजरेकर. याबी नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला द किंग ऑफ अंडरम क्रिकेट, मॅन फ्रॉम मुरुगवाडा स्मिथ शिवलकर. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज इथे दाखल झालाय. अफान खान डिंगडी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेट, बॅक हँड डिलिव्हरी आहे, तेवढा जबरदस्त आहे फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, इथे होतील डबल, 8 धावा इथे भेटतील, कारण गोल्डन ओव्हर या गोल्डन मॅनच्या हातामध्ये दिले. अफानचं तुफान या मैदानावरती पाहायला मिळेल का स्मिथ शिवलकरची इथे सुद्धा मी पाहायला मिळते, ते मात्र पाहावं लागेल. वन्स अगेन अफान, राईट अराउंड द विकेट फॉर स्मिथ शिवलकर. बॅक हँड डिलिव्हरी, बॅक टू बॅक. ओ यस, राज आहे म्हणजे फिल्डिंगची इथे मात्र यशस्वी अशी साज आहे आणि बॉल रोखलाय. 4 धावा इथे रोखल्यात आणि व्हॉलीबॉलचा हा बेस्ट असा ब्लॉकर म्हणून पाहिलं जातं. तो राज इथे मात्र व्हॉलीबॉलच्या खेळाचा पुरेपूर वापर त्याने केला आणि बॉलला इथे लॉक केलं असं जरूर म्हणावं लागतंय. हे तो इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. स्मिथ अफान कमबॅक करतोय. अफानचा हा डॉट बॉल निश्चितच अफानला कमबॅक करून देण्यात ठरलाय. याबी बॅक,
चेंज महत्वाची विकेट हुकमाचा एक अंडरम क्रिकेटचा बादशाह मॅन फ्रॉम मुरुगवाडाचा स्मिथ शिवलकर यावेळी डगआउटच्या दिशेने आयकॉन झालंय. अतिशय अप्रतिम लाजवाब डिलिव्हरी होती. न्यू बॅटर फैजू, न्यू बॅटर फैजू पुढील चेंडू घेऊन अफान. यस क्लासी शॉट परंतु ती ते आहे बेस्ट फिल्डर बेस्ट ऑलराऊंडर राज तोडणकर जम्प अँड सेव्ह जम्प केला आणि बॉलला सेव्ह केलं धावांना सेव्ह केलंय. डॉट बेल येतोय. फिल्डिंग सपोर्ट इथे खूप महत्वाचा आहे आणि तो फील्ड सपोर्ट इथे मिळालाय अफानच्या या गोलंदाजीला. त्यानंतर फेकला गेलेला बॅक हँड बॉल आणि एक अप्रतिम कव्हर पंच पाहायला मिळालाय. टॅटूच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा देऊन जाणारा बॉल. धावसंख्या 17. नेक्स्ट बॉल. ओ याही वेळी स्ट्रेट खेळ आहे अगदी स्ट्रेट खेळ आहे. कॅमेरामॅनला सलामी देण्यासाठी गेलेला बॉल चौकार म्हणजे 8 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 षटकांचा खेळ ते समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. शिवलकरी डगआउटच्या दिशेने परतलाय. यावी सर्वात महागडं ठरलेलं श्रेयस मांजरेकर स्ट्रायकिंग एंडला बॉलिंग मार्क वरती. सद्दामचा ब्लास्ट पाहायचा आहे. सद्दाम ऑन दी मार्क राईट हॅम राऊंड दी विकेट फॉर श्रेयस मांजरेकर स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल शानदार पंच आहे. अप्रतिम टायमिंग क्लासी शॉट नो पॉवर परंतु परफेक्ट टायमिंग शॉट. शानदार चौकार. स्वागत केलंय सद्दामचं. सद्दाम नाव याचं आहे परंतु धमाका श्रेयस करतोय. नेक्स्ट बॉल. ओ यस ऑफ स्टिकच्या बाहेर होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. श्रेयस सफल चाललाय. कमबॅक करताना सद्दाम इथे पाहायला मिळतोय. एक तुझा आणि एक माझा अशा पद्धतीने चाललेली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती लगावला चौकार परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय. टॉट बॉल इथे फेकताना सद्दाम. धावसंख्या 30. नेक्स्ट बॉल फॉर श्रेयस मांजरेकर. आरवली संघाचा खेळाडू. ओ यस आणखीन एक क्लासी शॉट आहे. लाजवाब फटका आहे. इथे मिळाल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत. ऑफसाईडचा बादशाह म्हणून आपण श्रेयस मांजरेकर कडे पाहतो. ती क्लासी फलंदाजी आहे. लाजवाब फलंदाजी आहे. आणि याही वेळी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला गेलेला बॉल परंतु जी व्हाईट लाईन आहे त्याला क्रॉस करून जाते त्यामुळे 1च रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात 22च्या स्वरूपात. धावसंख्या 33 रन. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना सद्दाम. ओहो यस अप्रतिम डिलिव्हरी आहे. शानदार डिलिव्हरी आहे. इन स्विंग चेंडू होता. बॅट फुट वरती खेळण्याचा प्रयत्न. जोरदार अपील. पंचांनी मात्र अपील इथे फेटाळले. चर्चा केली जाते. बातचीत होईल इथे. परफेक्ट टायमिंग. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत काय येतोय पाहूया. येस नॉट आउट. इथे नॉट आउट करार केला गेलाय त्यामुळे येतो इथे डॉट बॉल. सद्दाम फॉर श्रेयस खेळण्यासाठी सज्ज. जयभरी मुरुगडा विरुद्ध केबी स्पोर्ट्स यांच्यामध्ये चाललेला सामना. सद्दामचा नेक्स्ट बॉल रॅपिड बॉल. तेवढाच एक सुंदर फटका क्लासी शॉट परंतु रिझल्ट मात्र 2 धावा. डिक्लेअर झोन आहे आणि
त्यासाठी मे बी सद्दाम ही ऑफस्टिकच्या बाहेर बॉल ठेवतोय, कारण तिथे तो वारंवार कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटकेबाजी करतोय आणि तिथे मात्र 2 धावा आहेत डिक्लेअर स्वरूपात आणि त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा प्रयत्न सद्दाम इथे करताना दिसलाय. नेक्स्ट बॉल फॉर श्रेयस. हो, यावेळी खूपच बाहेर जातोय बॉल. पंचांचा समांतर हातामध्ये आलेला इशारा इथे सांगून जातोय इट इज व्हाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा. धावसंख्या 36 रन. पुढील चेंडू रॅपिड आहे. फटका थोडासा मिस करतोय, गती जास्त होती आणि त्यामुळे स्टिकर वरती आदळलेला बॉल. एकच धाव देऊन जाईल, तो म्हणजे एक्स्ट्रा स्वरूपात नो बॉल. 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात संघाला इथे मिळाली. पुढील चेंडू यावी नो बॉल. मिड ऑनच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक अक्षय मेस्त्री बॉल इथे फील्ड करतोय. लगातार 2 नो बॉल, परंतु त्याचा ऍडव्हान्टेज मात्र इथे श्रेयस घेऊ शकला नाहीये. स्वतःच्या कामगिरीवरती निराश असेल. स्कोर कार्ड 38 रन. 38 धावा. 3रं षटक प्रगती पदावरती. चर्चा चालले. प्रतीक कुडवणे ही काही सूचना इथे दिल्या आहेत. श्रेयस खेळासाठी सज्ज. स्ट्रायकिंग एंडला सतम ऑन दी मार्क. कंटिन्यू चालले. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पदावरती असताना नेक्स्ट बॉल रॅपिड आणि हाई चेंडू. नो बॉल येतोय. 3 लगातार नो बॉल, परंतु त्याचा फायदा मात्र इथे श्रेयस मांजरेकर उचलू शकला नाहीये. 39 रन. 39 धावा. पुढील चेंडू श्रेयस मात्र थोडासा निराश इथे करता दिसलाय, कारण ज्या फलंदाजीसाठी श्रेयस मांजरेकरला आपण ओळखतो ती फलंदाजी मात्र या मैदानावरती पाहायला मिळाली नाही. आणखी एक क्लासी शॉट आहे, खोदून काढले अक्षरशः. ऑफस्टिकच्या बाहेर होता बॉल. पंच केलं वाईड लाईन यॉर्क फेकण्याचा इरादा होता गोलंदाजाचा, परंतु इथे इरादा मात्र सफल ठरला आणि मिळालेल्या 4 धावा. धावसंख्या 43 रन. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर. हॅलो, या ठिकाणी साई अजिंक्य खोत संघाचे संघमालक अजिंक्य बिंदूर उपस्थित आहेत. त्यांना आम्ही कमिटीच्या वतीनं विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. अजिंक्य शेठ बिंदूर. त्याचप्रमाणे द्विका स्पोर्ट्स संघाचे संघमालक अनिकेत बारगोडे यांना देखील विनंती आहे की त्यांनी बसायचंय. कोतडे गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्याचबरोबर रत्नागिरी तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष अजिंक्य शेठ दुंदूर यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. ज्याच्या नसामध्ये कबड्डी फक्त आणि कबड्डी भरली आहे आणि त्याने अनेक मुलांना कोतडे गावातील घडवण्यासाठी पुढे आणण्यासाठी प्रयत्न केलेत आणि एक नाही तर कंप्लीट 12 ते 13 वर्ष आपल्या संघाला विविध स्पर्धांमध्ये खेळवताना तो पाहायला मिळालाय. असा हा खेळावरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती म्हणजेच आपला सर्वांचा लाडका मित्र अजिंक्य दुंदूर यांचं या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. राईट आर्म राऊंड दी विकेट. प्रतीक कुडाव स्लो डिलिव्हरी. शानदार पंच आहे. अप्रतिम फटका. अक्षय मेस्त्री फक्त पाहत राहिला. बॉलने त्याला किस केलं आणि बॉल मात्र बाहेर गेला. 4 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या पोहोचले 47 रन. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल होता. खराब शॉट सिलेक्शन. राज तोडणकर आहे तिथे. जिथे राज आहे तिथे बॉल मात्र सेफ आहे, डॉट आहे आणि यावेळी मात्र खराब दिशा पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर खूपच ठेवला गेलेला बॉल पंच दंडित करतायत. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन मिळते. प्रतीक कुडव म्हणजेच रत्नागिरीतील टॅटू म्हणून ओळखला जाणारा खेळाडू. ओहो, याही वेळी खराब डिलिव्हरी पाहायला मिळते. भरकटलेली दिशा प्रतीकसाठी ठरेल दुर्दशा. त्यामुळे प्रतीकला ऑन दी मार्क परफेक्ट लाईन मध्ये मारा करणं गरजेचं आहे. आपण मनामध्ये एक लाईन सेट केलेली असते आणि त्या सेट केलेल्या लाईन मध्येच आपण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच प्रयत्न यावेळी प्रतीक ऑफस्टिकच्या बाहेर त्याला बॉल ठेवायचा आहे, परंतु बॉल टप्पा घेतल्यानंतर मात्र थोडासा बाहेर जाताना पाहायला मिळालाय. यावेळी बॅकफूट पंच स्ट्रेट कॅमेरामॅनच्या दिशेने गेलेला बॉल 4 धावा देऊन इथे जातोय. धावसंख्या 53 रन. 53. 4थं षटक प्रगती पथावर आणि याही वेळी लेग स्टिकच्या बाहेर बॉल. आणखीन एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. प्रतीक सारखा अष्टपैलू खेळाडू या मैदानावरती अचंबित करणारी गोलंदाजी. त्यानंतर दिला गेलेला फुल टॉस चेंडू आणि एक अप्रतिम शॉट.
यस, फैजू वारंवार मिड ऑनच्या दिशेने घेतोय, त्यामुळे स्वतः राज मात्र मिड ऑनला आलाय. अक्षय मिस्त्रीला मिड ऑफच्या दिशेने घेतलं जातोय. अक्षय यावी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. नेक्स्ट बॉल प्रतीक. हो, यावी फसवा बॉल आहे. इन स्विंग चेंडू, वाईट लाईन टीवला गेलेला टप्पा होता, थोडस आतमध्ये वळण घेणारा हा बॉल फसवतोय फलंदाजाला. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. प्रतीक आहे यावी गती कमी आणि पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा आलेला इशारा. नो रनिंग डिलिव्हरी. आपल्याला त्या बॉक्स मध्ये उभं राहूनच गोलंदाजी करायची आहे. पुढे सरकला आम्ही इथे तुम्हाला दंडित करणार. त्यानंतर खेळला गेलेला फटका 4 धावा. षटक क्रमांक समाप्त होते यावेळी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 63, 63 रन. गोलंदाज अफान राईट आर्म ओव्हर द विकेट. या श्रेयससाठी रणनीती क्लिअर आहे, त्यामुळे राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी अफान इथे सज्ज झालाय. राज यावी मिड ऑफच्या दिशेने. टॅटू एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू स्वतः अन्सार यावी शॉर्ट कव्हरला आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 65 रन. 65. बॅक हँड डिलिव्हरी. दिशा स्वेर पाहायला मिळाली. ऑफ साईडलाच बॉल ठेवायचा आहे, परंतु त्यावेळी खूपच ऑफ स्टिकच्या बाहेर जातोय बॉल, त्यामुळे वाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. श्रेयसचा दबाव घेतलाय की काय पडलाय प्रश्न. आणि त्यानंतर बॅकफूट पंच आहे. बॅकफूट पंच आहे. ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळाली या शॉट मध्ये. 4 धाबा. धावसंख्या 17 रन. 70 धाबा. राईट आर्म राऊंड दी विकेट. यावेळी मारा करण्याचा इरादा इथे आखला गेलाय. अफान. नेक्स्ट बॉल. बदलली साइड आणि फायदा झाला अफानला. श्रेयस मांजरेकर सर्वात जास्त बॉली जगच्या वरती लगावली गेली. द्वारवलीचा सितारा या डगआउटच्या दिशेने विश्रांती घेण्यासाठी होतोय मार्गस्थ. त्रिमुखी कोळंबे संघाचा हा सलामीवीर, परंतु या त्याला मैदानात उशिराने आणले गेले. लोकल क्रिकेट अक्षरशः या खेळाडूने गाजवले. कोळंबे आणि त्या संपूर्ण दशकृषी मध्ये या खेळाडूने धमाका केलाय. तोच राजू शिंदे यावेळी स्ट्रायकिंग गेला. अफान. नेक्स्ट बॉल फॉर राजू. बॅक हँड डिलिव्हरी कट केलाय. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. डिक्लेअर आहे झोन तिथे. मिळेल 1 रन. धावसंख्या 71. 71 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. अफान. हो मॅच आहे. सर्कलच्या बाहेर जाऊन बॉल विसावा घेतोय, म्हणजेच काय बॉक्स आउटच्या सुरुवात मैदानाच्या बाहेर जाईल तो राजू शिंदे. राजू आला, राजू गेला आणि 4था धक्का मात्र इथे संघाला बसला. न्यू बॅटर. बॅटर, परंतु बॅट पकडण्याची स्टाईल मात्र थोडीशी आगळी वेगळी पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. निर्धारित 5 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या. 71, 72 धावांचं लक्ष. टॉस जिंकल्यानंतर आपण जेव्हा राज तोडणकरचं बाईट घेतलं त्यावेळी राज तोडणकरने सांगितलं होतं की आम्ही समोरच्या संघाला 60 ते 70 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करणार आणि जी रणनीती सेट केली होती त्या रणनीतीला मात्र प्रत्यक्षात मैदानात उतरवले ते राज तोडणकर याने. परंतु इथे पाहावं लागेल जयभरे मुरुगवाडा संघाची गोलंदाजी कशा पद्धतीने इथे पेश केली जाते.
हॅलो, या ठिकाणी आमच्या गावातील गजाननजी सनगरे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय कमिटीच्या वतीनं त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. गजाननजी सनगरे. या सलामीची जोडी कोणती इथे दाखल होईल. 72 धावांचं माफक असं लक्ष आहे. परंतु या मैदानामध्ये काही घडू शकतं कारण बॉलिंग लाईनअप तेवढी ताकदवर आहे. कारण एका बाजूला आरवलीचा श्रेयस मांजरेकर, त्याचबरोबर स्मिथ शिवलकर. परंतु इथे सर्वांचं लक्ष असेल ते गोल्डन ओव्हरकडे. कारण गोल्डन ओव्हर मध्ये तुम्ही जेवढ्या धावा द्याल ना त्या दुप्पट होणार, डबल होणार आहेत. त्यामुळे गोल्डन ओव्हरकडे सर्वांचं लक्ष इथे जरूर असणार आहे. क्रीडांगण आता सर्कल खचाखच भरू लागले. सर्वजण पोटपूजा करून मैदानाच्या आतमध्ये इथे दाखल झालेत. आणि थोड्या वेळानं जशी थंडी वाढेल तसतसे मात्र सामने मात्र इथे गरमागरम पाहायला मिळतील. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्रायकिंग एंडला यावी अफान, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक कुडव म्हणजे स्टॅटू. बॉलिंग मार्क वरती मुरुगवाडाचा स्टार खेळाडू स्मिथ शिवलकर. पहिले षटक 72 धावांचं लक्ष आणि सलामीचा पहिला बॉल. शानदार पंच है, स्वागत तो बनता है. अफानचं तुफान मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहिल्याच बॉलवरती झाला स्वार. बॉल गेला सीमा रेषा पार. पाहायला मिळाले ते चौकार. हो, यावेळी परफेक्ट यॉर्क होता. यावेळी इन स्पिन फेकला गेलेला हा बॉल पंच केला गेला परंतु प्रॉपरली टाइम होऊ शकला नाही. त्यामुळे डॉट बॉल कमबॅक करताना यावेळी स्मिथ शिवलकर. पुढील चेंडू. हो, यावेळी आखूड टप्पा आहे, आखूड टप्पा आहे. जोरदार केलं गेलं अपील. पंच आहेत, पाहूया काय येतोय पंचांच्या माध्यमातून निर्णय. यस, इथे डॉट बॉल आहे. यावेळी व्हेरिएशन पाहायला मिळालं स्मिथ शिवलकरच्या टप्प्यामध्ये. कारण पहिला बॉल गुड लेंथ वरती, दुसरा बॉल शॉर्ट पिच ठेवला आणि त्यामुळे कम्प्लिटली चकला गेला तो सद्दाम. पहिल्या बॉल वरती जरूर त्याने चौकार लगावला परंतु त्यानंतर पुढील 2 चेंडू मात्र इथे अप्रतिमरित्या हाताळताना पाहायला मिळाला तो स्मिथ शिवलकर. अफान खान ढिंगणीचा सितारा आहे. संगमेश्वर तालुका अक्षरशः याने आपल्या फलंदाजीच्या जोरावरती गाजवलाय. तो हा खेळाडू या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक कुडव, मॅन फ्रॉम रत्नागिरी. स्मिथ शिवलकर पुढील चेंडू घेऊन बॅकफुट पंच आहे, बॅकफुट पंच आहे. नो चान्स फॉर एनी प्लेयर. 4 रन. शानदार. खेळाडूला कोणत्याही संधी न देता खेळला गेलेला फटका. हो, यावी लेग स्टिकच्या बाहेर राहिले बॉल. अमेय बारगोडेकडून चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालं. वाईट बॉलचा इशारा, 1 रन जरूर इथे मिळते. फुलटॉ चेंडू ब्लॉक होलला टार्गेट करणारी डिलिव्हरी होती. असफल ठरलाय तो अफान. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. धावत संख्या आहे ती फक्त आणि फक्त 9 धावा. आणि त्यानंतर एक शानदार पंच शॉट आहे. स्ट्रेट आहे, अगदी स्ट्रेट आहे. ना राईट आहे ना लेफ्ट आहे. बॉल एकदम स्ट्रेट आहे. 4 धावा. षटक क्रमांक समाप्त होतोय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 13 धावा. गोल्डन ओव्हर. हे षटक खूप महत्वाचं आहे आणि ते सोपवलंय कुणावरती तर आरवलीचा सितारा अंडरमचा हा बेताज बादशाह श्रेयस मांजरेकर. रत्नागिरी जिल्ह्यातील बेस्ट अंडरम क्रिकेटर मध्ये ज्याची गणना केली जाते तो श्रेयस मांजरेकर. या बॉलिंग मार्क वरती राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी तो सज्ज. स्ट्रायकिंग एंडला रत्नागिरीचा आणखीन एक पंच हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, टॅप हिटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो प्रतीक कुडव. आणि त्याच्यावरती दबाव निर्माण करण्यासाठी मात्र इथे शॉर्ट कव्हर घेतले गेले, खूप क्लोजली ठेवले गेले ते क्षेत्ररक्षण. श्रेयस मांजरेकर. गोल्डन ओव्हर. जेवढ्या धावा दिल्या जातील त्या इथे डबल होणार आहेत. डबल ब्लास्ट इथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे श्रेयस वरतीही तेवढाच दबाव असेल, प्रतीक कुडव वरतीही तेवढाच दबाव इथे असणार आहे.
काय घडणार, काय बिघडणार या षटकामध्ये. राईट हॅम राऊंड द विकेट. श्रेयस मांजरेकर पहिला बॉल घेऊन प्रतीक साठी. यार काय बॉल, यार का आहे बॉल. आम्ही इथे चुकतोय फिल्डिंग करण्यासाठी. एक्स्ट्रा स्वरूपात मिळेल एक रन. डिलिव्हरी अतिशय प्रतिम होती. अभय मात्र बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही. मिसफील्ड पाहायला मिळाली. एक रद्द संघाला मिळते. श्रेयस मांजरेकर नेक्स्ट बॉल. अफा नॉन स्ट्राईक एंडला, टॅटू स्ट्रायकिंग एंडला. पुढील चेंडू खेळण्यासाठी ते सज्ज. गोल्डन ओव्हर आहे त्यामुळे पहिल्या बॉल मध्ये 2 धावे ते बॅलो. यावेळी खूपच खराब चेंडू. लेग स्टिकच्या बाहेर जातोय बॉल. पंचांचा इशारा वाईट बॉल. म्हणजेच इथे मिळतील 1+1. 2 धावा इथे मिळत आहेत. तर जेवढ्या धावा तुम्ही देणार आहात त्या डबल होणार आहेत. धावा संख्या 19. गोल्डन ओव्हर प्रगतीपथावरती. श्रेयस मांजरेकर पुढील चेंडू घेऊन टॅटू खेळण्यासाठी सज्ज. मॅजिक डिलिव्हरी. प्रतीक कुडव समजू शकला नाही बॉल. यू मिस, आय हिट. प्रतीकने मिस केलं, बॉलने हिट केलं. इथे विकेटचं पतन. श्रेयस मांजरेकर अतिशय अप्रतिम डिलिव्हरी होती. एकाच ऍक्शन मध्ये आपण जर बॉलिंग ऍक्शन प्रमाणे खेळण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही नक्कीच चकणार आहात. कारण हीच तर द मॅजिक फिंगर आहे त्याच्याकडे. मॅजिक अशी गोलंदाजी, मॅजिक फेकला गेलेला बॉल. कारण गोल्डन ओव्हरचं षटक आणि मोठ्या विश्वासाने त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. आणि जो विश्वास याच्यामध्ये दाखवला गेलाय त्या विश्वासाला सार्थक ठरताना यावेळी श्रेयस आपल्याला इथे पाहायला मिळतोय. श्रेयस मांजरेकर मॅन फ्रॉम आरवली. एवढा लांबचा पल्ला गाठून कोथंबडी गावामध्ये तो दाखल झालाय. यावेळी आयकॉन खेळाडू राज तोडणकर स्वतः कर्णधार स्ट्रायकिंग एंडला. श्रेयस मांजरेकरचा पुढील चेंडू खेळण्यासाठी तो इथे सज्ज आहे. बॅक फुटवरती येऊन पंच करतोय आणि पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. 2 धावा डिक्लेअर स्वरूपात दिला गेलेला. यस केपी स्पोर्ट्स संघाचा आयकॉन प्लेअर जर आपण पाहिलं तर टॅटू. त्याने मात्र निराश केलं परंतु स्वतः कर्णधार मात्र इथे धमाका करता दिसतोय तो राज तोडणकर. श्रेयस मांजरेकर फुलटॉस चेंडू. हा बैल मुझे मार. शानदार फटका पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू राजला देणं म्हणजे राजकडून आक्रमण केलं जाणं आणि तेच इथे पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू, एक हलवा बॉल आणि त्यानंतर लगावला गेला एक शानदार फटका. अतिशय अप्रतिम आहे. प्रॉपर मिडल, परफेक्ट टाइम, शानदार शॉर्ट पोझिशन्स पाहायला मिळाली. चांगलं बॅलन्सिंग खेळला गेलेला शॉट राज तोडणकरच्या माध्यमातून. 4 धावा. धावसंख्या मात्र इथे पोहोचले जी यावी 26 या अंकावरती. धावसंख्या 26. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. पुढील चेंडू श्रेयस टू राज. ओ यावेळी ऑफ स्टिकच्या खूप बाहेर फेकला गेलेला बॉल आहे. समांतर हातामध्ये पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचलेला इशारा. वाईट बॉल. 2 धावा इथे मिळत आहेत. इथे डॉट बॉल असेल कारण यावेळी मात्र इथे तयारीमध्ये पाहायला मिळाला होता. रेडी नव्हता तो राज. त्याच दरम्यान श्रेयसने फेकला गेलेला बॉल इथे डॉट बॉल, डेड बॉल करार केला गेलाय. शानदार पंच आहे. वाट पाहिली आणि त्यानंतर पंच केलं बॉलला. डिक्लेअर झोन मध्ये दवडलंय. 2 धावा इथे मिळत आहेत म्हणजे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 4 धावा. धावा संख्या 32 रन, 32 धावा. गोल्डन ओव्हर मधील शेवटचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. लक्षपूर्वक खेळ करतोय. राजलाही ही माहिती आहे जेवढे एक्स्ट्रा बॉल फेकले जातील तेवढे गोल्डन ओव्हर मध्ये खूप लाभदायक ठरतात कारण धावा इथे डबल बनतात. त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात आणि त्यानंतर एक शानदार क्लासिक पंच आहे. एक लाजवाब वेल बॅलन्स केला गेलेला पंच अगदी स्ट्रेट आहे. पंचांच्या डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 42 रन.
हे बदललं गेले आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 30 धाबा. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 धाबांची आवश्यकता आहे. कुणाला तरी इथे चमत्कार करावा लागेल आणि जोपर्यंत आपण चमत्कार करत नाही तोपर्यंत कोणीही नमस्कार करत नाही आणि इथे मात्र तुम्हाला चमत्कार करावा लागणार आहे. बॉलिंग मार्कवर इथे दाखल होतोय गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. स्वरूप पाहूया कोणतं रूप इथे दाखवतोय. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. समोर सद्दाम, माफ करा अफान आहे. मिस टाइम शॉट. बॉल फील्ड केला गेलाय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करतोय तो स्वरूप. पहिला बॉल परफेक्ट लाईन लेंथ मध्ये. हो या स्लो डिलिव्हरी होती. इन स्विंग चेंडू होता. अफान यावी मात्र थोडासा फसलाय. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. पुढील चेंडू. हो याही मॅजिक आहे. फिंगर मॅजिक आहे. लाजवाब ऍक्शन आणि ऍक्शनला त्याही पेक्षा जबरदस्त मिळते तिथे ऍक्शन. आणखीन एक डॉट बॉल. छोटा तीर वार करे गंभीर. दिसायला लहान आहे परंतु गोलंदाजी मात्र इथे महान आहे असं जरूर म्हणावं लागेल. नेक्स्ट बॉल. स्वरूप जाधव मॅन फ्रॉम देवरुख. अतिशय प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. दबाव निर्माण केलाय अफान वरती. अचूक लाईन, परफेक्ट लेन, जबरदस्त ऍक्शन, मॅजिक. ओ यावेळी असफल ठरलाय. राजू शिंदेचे प्रयत्न असफल. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबा इथे मिळाल्यात. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते 47 या अंकावरती. 47 रन, 47 धाबा. अजूनही 25 धाबांची आवश्यकता इथे असणार आहे. पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. आतापर्यंत 5 धाबा खर्च केले आहेत या गोलंदाजाने. स्वरूपने मात्र एक चांगलं रूप इथे त्याने दाखवलंय आणि त्यानंतर पंच केल्या बॉलला. बॉल फील्ड केला जातोय. येतोय ते निर्धाव चेंडू. अतिशय अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. जोरदार ठरा. केवळ 5 धाबा इथे खर्च केलेत देवरुखच्या या सिताराने. समीकरण मात्र यावी बदललंय. बॉल शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडू मध्ये 25 धाबांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन राहील हे षटक खूप महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे 50 ओव्हर मध्ये 49 ओव्हर खूप महत्वाचं असतं, ज्याप्रमाणे 2020 मध्ये 19 ओव्हर महत्वाचं असतं, त्याचप्रमाणे अंडरआर्म क्रिकेट मध्ये 5 षटकांच्या खेळामधील 4थं षटक हे खूप महत्वाचं असतं. ते सामन्याला सेट करत असतं आणि त्यामुळे हे महत्वपूर्ण षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाते पाहूया. 12 चेंडू 25 धाबा, 12.5 रिक्वायर्ड रन रेट इथे असणार आहे. त्यामुळे सर्वांचं लक्ष अमेय बारगुडेच्या या गोलंदाजीवरती असेल. अमेय बारगुडे कशा पद्धतीने इथे गोलंदाजी करेल हे इथे मात्र पाहावं लागणार आहे. राज तोडणकरने मात्र यावी थोडीशी चर्चा केली पंचांसोबत. त्याच्यावरती चाललेली सलामसलत बातचीत आहे. पंकज केऊर स्क्वेअर लेग एम्पायरची भूमिका इथे बजावत असताना GPL गणपतीपुळे प्रीमियर लीगचे हे नावाजलेले तिन्ही पंच अप्रतिम कामगिरी त्यांची राहिले या लीग मध्ये. अमेय बारगुडे ऑन द मार्क, राईट हॅम राऊंड द विकेट. समोर राज तोडणकर. फील्ड मध्ये कोणताही बदल नाहीये परंतु राज पाहूया कशा पद्धतीने या मैदानामध्ये राज करतोय. अमेय आणि राज तोडणकर वारंवार विविध स्पर्धेमध्ये एकमेकांविरुद्ध ते खेळत आलेत, चर्चा करत आलेत, बातचीत करत आलेत, पण त्यामुळे एकमेकांच्या खेळाला परिचित आहेत. त्यामुळे राज तोडणकर विरुद्ध अमेय बारगुडे यांच्यामध्ये एक चांगलं द्वंद्व इथे पाहायला मिळेल. एक चांगली लढाई इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु कोण कोणामध्ये हावी ठरतोय, कोण कोणाविरुद्ध सरस ठरतोय, कोण बेस्ट ठरतोय तेही तेवढंच महत्वाचं इथे ठरेल. 12 चेंडू 25 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. राज तोडणकर अमेय बारगुडेचे हे 6 चेंडू कशा पद्धतीने खेळतो
आणि त्याहीपेक्षा महत्वाचं अमेय बारगोडे हे 6 चेंडू कशा पद्धतीने फेकतो. सचिनजी टाकळे संघ मालक जयभर मुरुगवाडा. बॉलिंग मार्क मध्ये अमेय बारगोडे. वैयक्तिक पहिलं संघाकडून 4थं षटक. राईट हॅम राऊंड द विकेट. समोर राज तोडणकर. पहिला बॉल बॅक हँड डिलिव्हरी ऑस्टिकच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. 1+1 2 धाबा. एक्स्ट्रा स्वरूपात 22च्या स्वरूपात 1 रन इथे मिळते. त्यावेळी संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 2 धाबा. 2 धाब्याने धावसंख्या पुढे सरकते आणि पोहोचते 49 या अंकावरती. यावेळी खोदून काढलंय. अप्रतिम शॉट इथे पेश करतोय राज तोडणकर. राज या मैदानावरती राज करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु अमेय मात्र इथे दबावाखाली येताना दिसेल. कारण समोर राज आहे, स्किलफुल फलंदाज आहे. जेवढा सायलेंट आहे फलंदाजीमध्ये तेवढाच व्हायलेंट आहे असा हा राज तोडणकर. आणि यावेळी तो मात्र इथे थांबत नाहीये. एक शानदार शॉट त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालाय. हो बॅक टू बॅक वेट केलं, त्यानंतर हिट केलं. बॉलला सीमारेषेच्या बाहेर दवडलं आणि संघाच्या खात्यामध्ये मात्र 4 धावा इथे जोडल्या गेल्या. धावसंख्या 57 57 धावा. 15 धावांची आवश्यकता अजूनही इथे राहते. अमेयवरती हा विठवतोय तो राज तोडणकर. अतिशय प्रतिम अशी फलंदाजी त्याच्या माध्यमातून पेश केली गेली. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आपण पाहिलेत. हाय व्होल्टेज ड्रामा होईल का ते मात्र इथे पाहायला मिळेल का हे या षटकामध्ये पाहायला मिळेल. परंतु राज मात्र इथे नाही. नो नेवर. मी थांबणार नाही, मी थांबलो नाही आणि थांबणार तर अजिबात नाही हेच सांगतोय. लगातार 3 चेंडूमध्ये 3 चौकार ठोकलेत. इरादा स्पष्ट आहे, मला इथे जिंकायचं आहे आणि त्यासाठी मला इथे प्रयत्न करायचे आहेत आणि तो करताना दिसतोय तो राज तोडणकर. अमेय नेक्स्ट बॉल फॉर राज. हो यावेळी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. खूपच स्वैर मारा इथे पाहायला मिळालाय. एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन इथे मिळेल. थोडासा निराश स्मिथ शिवलकर असेल, कारण जी बॉलिंग लाईनअप त्याला जी सेट करायची होती ती मात्र इथे झाली नाहीये. पुढील चेंडू यावेळी शॉट लाजवाब. मिड विकेटच्या डोक्यावरून पंच केला गेलेला हा फटका पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली 66 66 धावा. 6 धावांची आवश्यकता. अमेय बारगोडे पुढील चेंडू घेऊन विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. हो यावेळी काय घडलंय. डॉट बॉल येतोय. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे मिस केला गेलेला हा बॉल. त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आहे. शेवटचं षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल, कारण तेवढ्या धावा इथे कुठेतरी सेव्ह करणं राखणं अपेक्षित होतं. ते मात्र इथे झालं नाही. थोडंसं अमेय निराश केलं स्मिथ शिवलकर याला. यावेळी राजू आहे तिथे बॉल कव्हर फील्ड देताना, परंतु बॉल फील्ड केल्या गेलाय. डॉट बॉलने षटक क्रमांक समाप्त होतो. 4थं आणि धावसंख्या इथे आहे ती 66. श्रेयस मांजरेकर आरवलीच्या या खेळाडूवरती विश्वास दाखवला गेलाय. 6 चेंडू 6 धावा. काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा. कोण बनणार छत्रपतींचा छावा. श्रेयस ऑन द मार्क. राईट हॅम राऊंड द विकेट. समोर अफान वैयक्तिक 12 धावसंख्येवरती तो खेळतोय. ओ ऑफ स्टिकच्या बाहेर होता बॉल. इथे डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 6 धावा. 5 चेंडू 6 धावा. अजून इथे 2 बॉल इथे डॉट आले तर मात्र कमबॅक होऊ शकेल. श्रेयसकडे लक्ष आहे आणि फेकला गेला बॉल. यावेळी सीमारेषा पार चौकार. अफानच्या बॅट मध्ये तुफानी खेळी. 4 धावा. धावसंख्या पोहोचली 70 या अंकावरती. 2 धावांची आवश्यकता असताना श्रेयस पुढील चेंडू घेऊन अफान साठी बॅकफुट पंच डिक्लेअर झोन. 2 धावा. विनिंग शॉट आणि सामना इथे जिंकला गेलाय. केबी स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून हॅलो हॅलो धमाकेदार त्याहीपेक्षा सरस गोलंदाजी आणि अफलातून फलंदाजी जोरावरती विजय ठरला तो केबी स्पोर्ट्स. सुंदर सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. विजय संघ ठरलाय तो या ठिकाणी केबी स्पोर्ट्स. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. या ठिकाणी
गजानन निसंगर यांना मी विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये यायचं आहे. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच आपण आपल्या हस्ते देणार आहेत. आपणास विनंती आहे की या ठिकाणी हॅलो, खूपच सुंदर त्या प्रेक्षकांना विनंती आहे त्या जाळ्याला टेकून न राहायचे. या सामन्याचा सामनावीर अर्थातच राज तोरणकर. राज तोरणकर या ठिकाणी यायचंय. पहिलाच सामन्याचा सामना ठरलाय आणि केबी स्पोर्ट्स संघाकडून या ठिकाणी 200 रुपये पारितोषिक